लक्ष द्या. आता पुढील लेक्चरमध्ये काय करणार आहोत आपण, कलर विषयी पाहणार आहोत थोडे. बरोबर ना, इथे दिसतंय कलर ऑब्जेक्ट. बरोबर, इथे क्लिक करा, दाखवतो ना फिल कलर म्हणून. आता याच्यामध्ये अलग अलग कलर दिलेस ना, युनिफॉर्म, फाउंटन, पॅटर्न, टेक्स्चर, पोस्टरी, असे 5 टाईपचे कलर आहेत ना. म्हणून आपण 5 अलग अलग रेक्टँगल तयार करून घ्यायचे प्रथम, म्हणजे आपल्याला त्यामध्ये फरक कळून येऊ शकतो. दाखवते फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, आणखी फिफ्थ, असे अलग अलग रेक्टँगल वगैरे घेतले. आता कलर फिल करण्यासाठी कुठे यायचं, पहिला पिक टूलवरती जायचं आहे. एका ऑब्जेक्टला सिलेक्ट करा, कोणता कलर पाहिजे असेल इथून कलर फिल करा. दाखवतो युनिफॉर्म फिल म्हणजे नॉर्मल कलर फिल होणार. कोणता एक कलर सिलेक्ट करा, ओके करणार. येतोय कलर फिल. पुन्हा सिलेक्ट केला इथून, दुसरा कोणता कलर पाहिजे असेल, फाउंटन म्हणजे मिक्सिंगमध्ये कलर येणार. दाखवतो ना कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे असते, लिनियर, रेडियल, बघा इथून दाखवतो त्याची स्टाईल. कोनिकल आलं, स्क्वेअर पाहिजे स्क्वेअर, जी पण स्टाईल पाहिजे इथून कमी जास्त करू शकतो. अँगल, रोटेशन किती पाहिजे, कलर कोणत्या कलरपासून पाहिजे, आपण इथून सर्व चेंजेस करू शकतो. ती स्वतः प्रॅक्टिस करत बसायचं आहे. बरं ना, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे एक एक ऑप्शन कळून येणार तुम्हाला, कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे असतील. बरं, नंतर काय केलं, ओके केलं. पुढचा ऑप्शन कोणता आहे, पॅटर्न फिल, म्हणजे अलग अलग स्टाईलचे आपण पॅटर्न फिल करू शकतो. क्लिक केला इथून, बघा होता पॅटर्न ओपन. 2 कलर, फुल कलर है ना. प्रथम 2 कलर विषयी पाहू. जे पॅटर्न पाहिजे असतील त्या ॲरोवरती क्लिक करायचे. जी स्टाईल पाहिजे ना आपण इथून स्टाईल घेऊ शकतो. एखादी स्टाईल घेतली, कलर वगैरे पाहिजे असतील, कलर घ्या कोणता आहे. बरोबर ना, फ्रंट कलर कोणता आहे, बॅक कलर कोणता आहे. हॅलो, विड्थ हाईट किती पाहिजे असेल ना आपण त्या हिशोबाने कमी जास्त करू शकतो इथून. नंतर काय करायचं आहे, ओके. आली साईज होते फिल. दुसरा कलर कोणता आहे, पॅटर्न झाला ना. तसंच टेक्स्चर फिल घ्यायचं आपल्याला. अलग अलग टेक्स्चर पाहिजे असतील तिथून अलग अलग टेक्स्चरची नाव ओपन होत आहेत. बरं, आपल्याला जो कलर पाहिजे असतील तर आपण तो कलर चेंज करू शकतो. बरोबर ना, इथून जे कलर पाहिजे असतील तुम्हाला कलर घ्या. आणि नंतर ओके करायचं आहे. बरोबर, त्या कलरमध्ये ते फिल होणार आहे. आणि शेवटला कोणता ऑप्शन पाहणार आहोत आपण, तर पोस्ट स्क्रिप्ट्स. बरोबर ना, याच्यामध्ये अलग टाईपचे पॅटर्न असणार. बघा दाखवतोय, जो फाईल पाहिजे तो. बबल्स पाहिजे, बबल्स सिलेक्ट केला, नंतर ओके केलं. आले. आणि नको असतील तर काय करणार आपण, एक तर ननवरती क्लिक करायची, किंवा इथून पण क्रॉस बटन दाबलं तरी निघून जाणार ते. कळलं एवढे. काय केलं, ऑब्जेक्ट आपण फक्त कलर फिल केले एकेकाला. बरोबर नाही, कोणताही टाईपचं शेप ड्रॉ करा. सर्कल जरूरी नाही की रेक्टँगलच पाहिजे, सर्कल तुम्हाला कोणता पाहिजे तो शेप ड्रॉ करा. आणखी इथून अलग अलग कलरची प्रॅक्टिस करून पाहायची आहे. समजतं ना, सर्व कलर एक एक फिल करून पाहायचं आहे. कळलं एवढं. नको असेल तर काय करणार, एवढं सिलेक्ट करायचं आहे, आणखीन डिलीट बटन दाबायचं आहे. समजतंय, करणार एवढी प्रॅक्टिस. जरी काय कॉन्टॅक्ट असेल तुम्हाला, काय पाहिजे असतील तर इन्फॉर्मेशन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. समजतं ना, ईमेल आय डी वगैरे देतो मी नंतर, तर तुम्ही ईमेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करू शकता.